श्री स्वामी समर्थ. आज आपण आलेला आहे खोपोली येथे स्थित माधवबाग हार्ट केअर सेंटर मध्ये. आपण आज आलेलो आहोत विशेषतः उपचार किंवा ओपीडी अटेंड करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. चला तर हे जे एरिया आहे, हे एरिया हा संपूर्ण पार्किंगचा एरिया आहे. कसे आहे, इथे उपचार हे पूर्णपणे नैसर्गिक व आयुर्वेदिक असल्यामुळे हे ठिकाण देखील अतिशय निसर्गाच्या कुक्षित असल्यासारखे तुम्हाला दिसेल. सर्व जो परिसर आहे तो सुंदर असा हिरवळ वातावरणाने किंवा झाडांनी संयुक्त असलेल्या ठिकाणी हे स्थित आहे. तुम्ही पाहू शकता हे 4 व्हीलरची पार्किंग आहे, जिथे आपण आपली गाडी पार्क करून आता आपण आत माधवबागकडे जात आहोत. तर हे जे पार्किंग आहे ते पे एंड पार्क अशी पार्किंग आहे. 4 व्हीलरची पार्किंग बाहेरच स्थित आहे. पे एंड पार्क आहे, ज्याची किंमत हे 50 रुपये पार्किंगची फीस आहे. त्याच्यानंतर हे जे तुम्ही पाहू शकता हे 2 व्हीलरची पार्किंग आहे. 2 व्हीलरची पार्किंग अगदी आत आहे आणि तसेच फ्री आहे. 2 व्हीलर पण घेऊन येऊ शकता. हे जे ठिकाण आहे हे मुंबईवरून जवळपास 70 ते 80 किलोमीटर पडेल व तसेच पुण्यावरून पण तुम्हाला जवळपास 60 ते 70 किलोमीटर हे लोकेशन पडेल. हे लोकेशन अगदी निसर्गाच्या कुक्षित असल्यासारखे तुम्हाला वाटेल, कारण की इथले उपचार पण संपूर्णपणे नॅचरल आणि आयुर्वेदिक उपचार असून त्याला एक आधुनिकतेची जोड दिलेली आहे. जसे की प्रत्येक ब्लड टेस्ट, 2D, TMT हे सर्व काही इथं केले जाते. आता मी तुम्हाला हे परिसर दाखवेल. हा जो माधवबागचा अख्खा परिसर आहे, इथून आता आपण आत एंट्री घेणार आहे. हे पुढचा जो गेट आहे तो मेन गेट आहे. हे ज्या गाड्या तुम्हाला दिसतील ह्या गाड्या जो आहे ना, अगदी तिथल्या डॉक्टर्सच्या गाड्या आहेत, त्यामुळे त्यांना आत एंट्री आहे. तर पेशंटच्या गाड्या हे बाहेर पार्किंग मध्येच लावावे लागतात. हे आपण तिथनं एंटर करत आहोत. इथे तुम्हाला संपूर्ण माहिती द्यावी लागेल. पेशंटची माहिती, नाव व तसेच सोबत आलेल्या सर्वांची नावे हे तुम्हाला तिथे नोंदवावी लागेल. त्यानंतर आपण आत जात आहेत. जसेच आपण आत जाऊ तिथे 2 रस्ते वळतात, ज्याच्यामध्ये एक रस्ता जातो की छोट्या छोट्या कुटी आहेत, जिथे तुम्ही म्हणजे ट्रीटमेंट करत असताना राहण्याची सोय आहे. आणि तसेच जो सरळ रस्ता जातो जिथे आपण जात आहेत तिथे माधवबागच्या ओपीडी सेंटर आहे व पंचकर्म सेंटर पण तिथेच स्थित आहे. हे तुम्ही पाहू शकता. पूर्ण परिसर हे संपूर्ण गार्डन, छोट्या छोट्या कुटी राहण्यासाठी, म्हणजे जो राहून उपचार घेणार आहे त्यासाठी कुटी. त्याच्यानंतर माधवबाग मध्येच स्वतःला एक छोटासा मंदिर स्थित आहे, जिथे शार्प 12 वाजता हवन केले जाते. हा हवन हे दैव व्यापश्री चिकित्सा म्हणून ओळखला जातो आणि या हवनाचे अनेक हे शारीरिक व मानसिक फायदे असतात. ज्याते जे हवनचा जो सामान वापरला जातो ते संपूर्ण जो तुमच्या रोगासाठी अनिवार्य आहे असाच सामान वापरला जातो. हे तुम्ही पाहू शकता. हे वाटचाल आपण ओपीडी कडे जात आहोत. ओपीडी ही माधवबाग इथली ओपीडी आहे. तुम्ही पाहू शकता प्रचंड अशी तिथे गर्दी होती. आपण इथे वेटिंग साठी बसलेलो. वेटिंग साठी पण खूप जास्ती गर्दी होती. तिथे जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता व तुमचं जे तुम्हाला एक फॉर्म दिले जाईल, त्या फॉर्मवर तुमचे संपूर्ण काय नाव आहे, त्याच्यानंतर तुमचं संपूर्ण व्याधी जो तुम्हाला झालेला आहे त्याचे सर्व डिटेल्स व काही तुमचे पर्सनल डिटेल्स हे त्या फॉर्मवरून भरून घेऊन तिथे तुम्हाला सबमिट करायचे. त्याच्यानंतर आजच थोडं येऊन खूप अगदी थकलेलो लांब ट्रॅव्हलिंग करून येऊन, म्हणून आम्ही तिथे हर्बल टी, ग्रीन टी, कॉफी, चहा या सर्वांचे तिथं अवेलेबिलिटी आहे. त्याच्यानंतर आपण इथं वेटिंग एरियामध्ये वेट करत बसलेलो. त्याच्यानंतर आता इथून आपण ओपीडी, संपूर्ण ओपीडी हे अटेंड केली. त्याच्यानंतर तिथल्या डॉक्टर्सनी सर्व काही माहिती दिली. खूप सुंदर आणि खूप व्यवस्थित असं समजावून सांगितले. त्यानंतर या ज्या ताई होत्या ह्या माधवबागमध्ये, ह्यांनी संपूर्ण आम्हाला माधवबागची माहिती दिली. हा जो माघारी गेला हा पंचकर्म सेंटर्स आहेत, तिथे छोटे छोटे रूम्स आहेत. आता आपण चाललेलो आहेत प्रत्येक तिथे आपल्याला 7 दिवस राहून उपचार घ्यायचे आहे. तर त्यासाठी राहण्यासाठी 3 प्रकारचे कॉटेजेस तिथे अवेलेबल आहेत. त्या 3 प्रकारचे कॉटेजेस म्हणजे, प्रथम कॉटेज जो आहे तो नॉन एसी रूमचा असतो, दुसरा जो आहे एसी रूम आणि तिसरा जो आहे कॉटेज विला सारखा आहे. ते मी संपूर्ण तुम्हाला डिटेल त्याच्या पुढे दाखवेल. तर हे आपण जात आहेत कॉटेजेस किंवा विलास सारखे, आणि याची प्राइसिंग पण डिफरंट टाइप्सचे प्राइसिंग अवेलेबल आहे. जसे की जे नॉर्मल रूम्स आहेत, नॉन एसी रूम्स, त्याची प्राइसिंग विथ ट्रीटमेंट तर 84,000 त्याची प्राइस आहे. तर जो कॉटेज रूम्स आहेत त्याची 90,000 आहे आणि जो प्रीमियम रूम्स आहे त्याची 96,000 आहे. या ताईंनी आम्हाला संपूर्ण माहिती दिली. इथे जे ना, इथे येऊन तुम्ही औषधे कलेक्ट करू शकता. आता आपण इथे पाहत आहेत, आपण
पुढे जाते, हे जे तुम्हाला दिसत आहे हे मंदिराच्या ठिकाणी किंवा हवनचं ठिकाणी. इथे शार्प दुपारच्या 12 वाजता हे हवन होते व मंत्राचे उच्चारण केले जाते, ज्याच्यामुळे मानसिक आणि शारीरिक शुद्धी होते. आता हे जे पुढे हे संपूर्ण एरिया हा माधवबाग परिसर आहे. तर या परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता, इथे सकाळी 4:30 वाजता उठवला जातो किंवा 4 वाजता, ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो. याचे अनेक फायदे पडतात. या 4 वाजता उठून तिथून हे संपूर्ण आपला शेड्यूल, 7 दिवसाचा हा शेड्यूल असतो. त्याच्यानंतर आपल्याला ब्रेकफास्ट भेटतो, मॉर्निंग वॉक असते, कार्डियक टी असतो, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट. 7 दिवसाचा असा पूर्ण पंचकर्मचा कोर्स डॉक्टरांनी आपल्याला एकदम व्यवस्थितपणे समजवला. हे तुम्ही पाहू शकता. तिथे जो मागे गेला तो डायनिंग एरिया होता किंवा लंच एरिया होता. त्याच्यानंतर मी तुम्हाला शेड्यूल पण संपूर्ण विस्तारितपणे शेड्यूल पण सांगेल. हे आपण जात आहेत कॉटेजेस कडे, ज्याची किंमत, या कॉटेजेस मध्ये एसी पण अवेलेबल आहेत आणि याची प्राइस हे 94,000 होती. तर यांनी आपल्याला हे आतून कसे आहे हे पण व्यवस्थित ओपन करून सर्व काही दाखवले होते. तर तुम्ही पाहू शकता असे एकदम हे त्यांचा संपूर्ण शेड्यूल आहे, डेली शेड्यूल डिस्प्ले तुम्ही पाहू शकता. आणि हे असे इनसाइड रूम्स आहे. बाथरूम्स हे इन बिल्ट आहेत, म्हणजे आतच बाथरूम्स अवेलेबल आहेत. 2 कॉट आहेत. इथे एक पर्सन सोबत किंवा पेशंट सोबत एक व्यक्ती किंवा नातेवाईक राहू शकतो, ज्याचा खाण्याचा आणि राहण्याचा खर्च हे संपूर्ण त्या एका सिंगल पॅकेज मध्ये तुम्हाला बसेल. याचे पॅकेजेस मध्ये 84,000, त्याच्यानंतर 90,000 आणि 96,000 असा त्यांचा प्राइसिंग सिस्टम आहे. 3 वेगवेगळ्या ह्याच्यात याला. हे आपण प्रीमियम कॉटेज मध्ये जात आहे. तुम्ही पहा आता इथे त्यांनी आपल्याला हे देखील संपूर्ण ओपन करून आणि आतला परिसर किंवा आतला वातावरण कसं आहे ते देखील समजवलं किंवा संपूर्ण दाखवलं आपल्याला त्यांनी व्यवस्थित. तुम्हाला इथून पुढे काही देखील क्वेरीज असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा. मी संपूर्ण तुम्हाला हे समजावून सांगेल. इथे तुम्ही पाहू शकता हे प्रीमियम कॉटेजेस रूम आहेत. याच्यामध्ये पण एसी अवेलेबल आहे. बाथरूम इनर बिल्ट बाथरूम्स आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडीफारशी एरिया स्पेस असे इथे जास्ती स्पेस आहे प्रीमियम विलाज मध्ये. त्याच्यानंतर आता आपण पुढे जात आहोत नॉर्मल रूम्स कडे, म्हणजे नॉन एसी रूम्स कडे, ज्याची प्राइसिंग हे जवळपास 84,000 आहे. त्या रूम्स कडे आता आपण जात आहेत. या ताईंनी आपल्याला संपूर्ण असं खूप समजावून व्यवस्थित सर्व काही सांगितलं. पंचकर्माचा ड्युरेशन जो की 7 दिवसाचा होतो, ज्याच्यामध्ये दिवसातून 2 वेळा पंचकर्म केले जाते. आणि हे तुम्ही पाहू शकता हे नॉन एसी रूम्स आहेत, म्हणजे हॉस्टेल सारखे जसे हे रूम्स आहेत, एकदम सिंपल असे रूम्स आहेत आणि यांची प्राइसिंग पण कमी आहे. तुम्ही पाहू शकता हे रूम त्यांनी आपल्याला ओपन करून दाखवला. आणि येथे पण 2 बेड्स अवेलेबल आहेत. नॉन एसी रूम आहे. इथे पण डेली शेड्यूलचा हा चार्ट आहे. इथे असे 2 बेड्स आहेत. बाथरूम आतमध्येच आहे, सेपरेट बाथरूम अवेलेबल आहे आणि हा त्यांचा पोर्च एरिया आहे. आणि हा जवळपासचा परिसर आहे जिथे बदक वगैरे तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे त्यांनी इथे जे ना नॅचरल एन्व्हायरमेंट प्रिझर्व करण्याचा ट्राय केलेला आहे. हे जो आहे ना हा वॉकिंग ट्रॅक आहे. वॉकिंग सर्व शेड्यूल हे तुमच्या आजारानुसार व तुमच्या आजाराला किती वॉकिंग लागते, किती योगा लागते त्यानुसार इथे सेपरेट योगा हॉल्स पण आहेत. त्याच्यानंतर मंदिर आहे जिथे हवन होतो. त्याच्यानंतर येथे नैसर्गिक तुम्हाला कार्डियक टी दिली जाते. सकाळ सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठवलं जातं व तुमचा शेड्यूल हे तुमच्याकडनं फॉलो करून घेतला जातो. हे तुम्ही पाहू शकता. आम्ही गेलो होतो तेव्हा 12:15 वाजले होते आणि तिथे जे ना ते हवन सुरू होते. असा हा पूर्ण मोठा परिसर आहे आणि ट्रॅक आहे. हे छोटे छोटे कॉटेजेस तिथे आपल्याला पाहायला भेटतील. एखादा तुम्हाला कॉटेजेस जर बुक करायचे असतील तर जवळपास 7 ते 10 दिवस आधी त्यांना इन्फॉर्म करावा लागेल, तेव्हा ते कॉटेजेस बुक होतात. आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा संपूर्ण कॉटेजेस ऑलमोस्ट फुल होते. तर तुम्ही आधीच हे करून घ्या जर तुम्हाला तिथे उपचारासाठी जायचं असेल, किंवा तुम्ही आधी ओपीडी अटेंड करून तिथले डॉक्टर्स तुम्हाला काय बोलतात तुमच्या आजाराचं तुम्हाला ते सर्व डिटेल्स सांगतील व त्याच्यावर कसे उपचार होईल, किती % रिझल्ट येतील हे तुम्हाला सगळं ते एक्सप्लेन करतील डिटेल मध्ये. ते तुम्ही आधी समजून घ्या आणि त्यानुसार मग तुम्ही विचार करा की तुम्हाला इथे की बाबा उपचार घ्यायचा 7 दिवसाचा राहून घ्यायचा आहे का नुसतेच मेडिसिन्स घ्यायचे आहेत. तिथे मेडिसिनचा एक सेपरेट शॉप पण अवेलेबल असतो. इथे बघू शकता तुम्ही भरपूर लोक राहिलेले होते. हे आपण आता माधवबाग मधनं बाहेर निघत आहोत.
तुम्हाला या रिलेटेड काही पण क्वेरीज असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण इथं ओपीडी अटेंड केली व सर्व उपचाराची माहिती घेतलेली आपण आहे आणि आता आपण हे पुण्याकडे परत येत आहे. तर तुम्हाला माधवबाग विषयी काही क्वेरीज असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जर काही अडचणी असतील तरी विचारा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. पुढच्या वेळेस आपण डिटेल व्हिडिओ बनवूया.